नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सोनाली चुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण पाठ 3 बेटा मी ऐकतो आहे या पाठाचे प्रश्नोत्तर आपण पाहणार आहोत. क्वेश्चन आन्सर सिरीज. वर्कबुक मधला पहिला उतारा मी समोर ठेवला आहे. मनामध्ये वाचायचा आहे. वेळ तुमची सुरू झालेली आहे. व्यवस्थित वाचा म्हणजे उत्तरं मिळतील. मला वाटतं परिच्छेद तुमचा वाचून झाला असेल. आता आपण प्रश्न उत्तरांकडे जाऊयात. प्रश्न 1. पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. त्यातलं कृती पहिली आहे आकलन कृती. त्यातला पहिला क्रमांक आहे आकृतीबंध पूर्ण करा. त्यातला पहिला आहे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात. बघा बरं आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली? उत्तर शोधा. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कशी झाली? बघा मिळालं परिच्छेदामध्ये उत्तर. वरून 5वी ओळ बघा. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने होईल. म्हणजेच काय आजच्या कार्यक्रमाची सुरुवात कशी? तर शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने. मग उत्तर असं लिहिता येईल तुम्हाला शिरीष भागवत याच्या फिडल वादनाने. एवढंच उत्तर अपेक्षित आहे. आता आपण पेन्सिल असेल हातात तर तिथे मार्किंग करत चला परिच्छेदामध्येच, म्हणजे उत्तर शोधायची सवय लागेल आणि आपल्याला ती मिळालेचं नंतर तुम्ही ती लिहू शकाल. दुसरा प्रश्न आहे तिसरी घंटा घणघणण्याचा परिणाम. बघा बरं परिच्छेदामध्ये काय मिळतंय उत्तर. माझ्या मते उत्तर मिळालं असेल. पहिलीच ओळ आहे तिसरी घंटा घणघणली व बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. मग तिसरी घंटा घणघणण्याचा परिणाम काय लिहायचा आहे तुम्हाला? तर बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. उत्तर आहे बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला आहे योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा. आता वाक्य दिलेलं आहे लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता कारण. 4 पर्याय दिले आहेत. ते पर्याय मी वाचते. योग्य वाटेल तिकडे टिक करा. अ. तो नुकताच शिकायला आला होता. ब. त्याला वाद्य वाजवता येत नव्हते. क. नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. आणि ड आहे तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता. बघा बरं काय उत्तर मिळते तुम्हाला. पटकन नजर फिरवा कारण तुम्ही वाचलेलं आहे.
मला वाटतं उत्तर मिळालं असेल. परिच्छेदातली वरून 6वी ओळ बघा. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे. हे उत्तर आहे का त्याचं? नीट लक्ष द्या. लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण त्याच्या खालती या. शेवटून दुसरी ओळ बघा. माझ्या मनातून मला शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण नुकताच शिकायला लागलेला हा विद्यार्थी माझ्या विद्यालयाचे नाव खराब करील याची मला खात्री होती, म्हणून मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो. म्हणजे पर्याय आहे क. हा क पर्याय इथे उत्तर आहे. नंतर ते लिहायचंय. प्रत्येक जो पर्याय दिला आहे तो नीट चोखंदळपणे वाचायचा आहे. आणि अशा प्रकारे उत्तर शोधायचं आहे. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, कोणते लिहा. फिडल वादन करणारा कोण? शिरीष भागवत. बरोबर. मग पुढचा आहे दुसरा त्यातलाच, शिरीषला कार्यक्रम देण्याचे टाळणारा. कोण टाळत होतं? त्यांचं नाव काही दिलंय का चेक करा. कोण होते टाळणारे? काय लिहू शकता? आता इथे ट्विस्ट आहे. शिरीषला कार्यक्रम देण्याचे टाळणारा. आता लेखक आहे का? माहित नाहीये. मग त्यांच्या गुरुचं नाव आहे दिलेलं इकडे, पी जनार्दन, आणि म्हणून सरळ लिहायचं पी जनार्दन. म्हणजे कुठेही मार्क कमी होणार नाहीत. समजलंय? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपण. प्रश्न तिसरा आहे स्वमताचा. त्यातला पहिला प्रश्न दिलेला आहे, तुम्ही स्टेजवर एखादा कार्यक्रम जरूर सादर केलेला असेल, त्यावेळी आलेल्या तुमच्या अनुभवांचे वर्णन करा. मुलांनो, आपण शाळेमध्ये अनेक कार्यक्रम केलेले असतात. जसं शाळेचं नाटक असतं, शाळेचं स्नेह संमेलन म्हणजेच गॅदरिंग, अॅन्युअल फंक्शन. तर अशासारखे कार्यक्रम शाळेमध्ये होत असतात. किंवा कुठलेही कॉम्पिटिशन्स असतील त्यावेळी तुम्ही सादर केलेला कार्यक्रम असेल, तर अशावेळी तुम्हाला कुठला अनुभव आला, त्या अनुभवाचं वर्णन इकडे करायचं आहे. आणि त्यामध्ये जर फजिती झाली असेल, तर तसंही तुम्ही विनोदबुद्धीने लिहू शकता. तुम्ही घाबरला असाल, तसंही उत्तर लिहू शकाल. किंवा तुम्ही तो कार्यक्रम छानपणे सादर केला असेल, तर तुम्ही तसंही लिहू शकाल. किंवा तुम्ही कार्यक्रम सादर करताय आणि अचानक लाईट गेली, छान गाणं म्हणतायत, तुमचं सिंगिंग कॉम्पिटिशन चाललेली असेल किंवा गाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि त्यावेळेला अचानक लाईट गेली. मग आपण ती लाईट येण्याची वाट न बघता ते गाणं कंटिन्यू करतो. मग त्यावेळेला प्रेक्षक, जो समोर बसलेला प्रेक्षक आहे, श्रोता आहे, तो तुमच्या प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करतो आणि टाळ्या वाजून तुम्हाला साथ देतो. असं सुद्धा होऊ शकतं. अशा प्रकारे तुम्ही तुमचं उत्तर लिहिणार आहात. एक मॉडेल आन्सर म्हणून मी सांगू इच्छिते. आता हे जे मुद्दे दिले, या मुद्द्याचा विचार करून तुम्ही तुमचं उत्तर बनवायचं आहे. आता मी मॉडेल आन्सर कसं असावं याबद्दल सांगते, की स्टेजवर एखादा कार्यक्रम सादर करणं हा आपल्यासाठी आनंदाचा भाग असतो. अनेकदा स्टेजवर सहभागी तुम्ही झालेला असता. तुम्ही एखाद्या नाटकात काम करत असाल
तो तुमचा पहिला अनुभव असेल, ज्यावेळी तुम्ही तो संवाद जो असतो तो बोलायला लागता आणि मग एकदम टेन्शन आलेलं असतं, दडपण आलेलं असतं मनावर आणि मग एखादा संवाद आपला चुकतो किंवा कधी-कधी दुसऱ्याचं नाव आपण बोलून जातो. घाबरलेलो असतो त्यामुळे. तर अशा प्रकारे काही होऊ शकतं आणि मग तो संवाद आपण दुसऱ्यांचा म्हणतो आणि मग त्या नाटकाची पूर्ण वाट लागते. पण मग आपण काय करतो, कुठेतरी पॅचअप करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेक्षकांशी पुन्हा आपण बोलायला लागतो स्टेजवरून आणि मग तेव्हा प्रेक्षकांची मिळालेली टाळ्यांची दाद जी असते, त्याने तुम्हाला हुरूप आला असेल किंवा काही वेळेला आपण नाटकाला जातो आणि तो एखादा संवाद विसरला, तर मग गावाकडची नाटकं असतात त्यावेळी काय असं लाईव्ह नाटक असतं. मग त्यावेळेला कोणतरी टोमॅटो, बटाटे मारतं, कांदे मारतं फेकून, अंडी फेकून मारतात वगैरे असं बघितलं असेल, तर असा अनुभव सुद्धा तुम्ही तिकडे लिहू शकता. जे तुम्हाला वाटेल तो अनुभव तुमचा तुम्ही म्हणून लिहू शकता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. उतारा क्रमांक 2 आहे. वेळ वाचनाची झालेली आहे. चला पटकन छानपणे आतून उतार्याचं वाचन करायचं आहे. मला वाटतं परिच्छेद वाचून झाला असेल. आपण प्रश्नांकडे जाऊयात. प्रश्न दुसरा, पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे कोष्टक पूर्ण करा. पहिला प्रश्न आहे त्यातला तंबोऱ्याचा आवाज. बघा बरं तंबोऱ्याचा आवाज कसा आहे? पटकन शोधा. आता तुम्ही वाचलेला आहे. उत्तर मिळालं? परिच्छेदाची शेवटून दुसरी ओळ बघा. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला. मग तंबोऱ्याचा आवाज कसा लिहिणार? तर धीरगंभीर हा एकच शब्द तिथे लिहायचा आहे. ठीक? चला आता दुसरा प्रश्न आहे शिरीषने डोळे मिटून केलेली कृती. बघा बरं काय केलं त्याने डोळे मिटून? उत्तर मिळालं? आत्ताच जिथे आपण शोधलं तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज त्याच्या पुढचीच ओळ आहे. शिरीषने डोळे मिटून कोणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले. मग शिरीषने डोळे मिटून केलेली कृती का कुठली होती? तर ध्यान. म्हणून उत्तर आहे ध्यान. वळूयात पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. प्रश्न 2 खालील प्रश्नाचे उत्तर एका वाक्यात लिहा. प्रश्न आहे शिक्षक या नात्याने लेखकाचे कोणते कर्तव्य होते? बघा बरं. मिळालं उत्तर? परिच्छेदाची शेवटून तिसरी ओळ बघा. त्याला आता सावरून धरणे शिक्षक या नात्याने माझे कर्तव्य होते. प्रश्न एका वाक्यात विचारलेला आहे त्यामुळे उत्तर संपूर्ण वाक्यात लिहायचं आहे तरच 1 गुण मिळेल आणि ती सवय हाताला
ठेवूनच द्या. उगाच नको तिकडे शॉर्टकट शोधायला जाऊ नकात. आता उत्तर कसं लिहायचंय? शिक्षक या नात्याने लेखकाचे कोणते कर्तव्य होते? काय लिहिणार तुम्ही उत्तर? कार्यक्रमात शिरीषला सावरून धरणे आणि मग प्रश्नातला भाग, हे शिक्षक या नात्याने लेखकाचे कर्तव्य होते. पुन्हा सांगते, कार्यक्रमात शिरीषला सावरून धरणे हे शिक्षक या नात्याने लेखकाचे कर्तव्य होते. मिळालं? चला आता कृती 2 आकलन कृतीकडे वळूयात. कृती 2 आकलन कृती, त्यातला पहिला प्रश्न आहे, कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा. त्यातला पहिला प्रश्न आहे, तो डॅश गेला आहे हे मी ओळखले. उत्तरांसाठी पर्याय दिले आहे, गडबडून, घाबरून, गोंधळून आणि बिथरून. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, त्याचा चेहरा पूर्वीच्या डॅश न्हाऊन निघाला. उत्तरांचे 4 पर्याय आहेत, धीटपणाने, अभिमानाने, गर्वाने आणि आत्मविश्वास. आता या दोहांची उत्तरं पटकन शोधायची आहेत. चला. मिळालं उत्तर? बघा, परिच्छेदाचं वरून 5वी ओळ बघा. तो गडबडून गेला आहे हे मी ओळखलं. मग तो गेला आहे हे मी ओळखलं. उत्तर आहे गडबडून, घाबरून, गोंधळून आणि बिथरून. तर ह्याचं उत्तर काय योग्य? गडबडून. आणि म्हणून गडबडून ह्या शब्दाला टिक करा आणि नंतर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे? तर दुसरं उत्तर मिळालं, त्याचा चेहरा पूर्वीच्या डॅश न्हाऊन निघाला. धीटपणाने, अभिमानाने, गर्वाने आणि आत्मविश्वासाने. उत्तर कुठे आहे? परिच्छेदातली शेवटची ओळ बघा. त्यामध्ये लिहिलंय पूर्वीच्या शेवटची ओळ बघा. पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला व हलकेसेने षडज लावला. मग त्याचा चेहरा पूर्वीच्या कशाने? आत्मविश्वासाने. उत्तर आहे आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला. हे त्याचं उत्तर आहे. झालं? चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न दुसरा. कृती पूर्ण करा. लेखकांनी यांना खूण केली आणि 2 उत्तरं लिहायची. कोणाला खूण केली लेखकांनी? बघा बरं तुमच्या परिच्छेदामध्ये. वर्कबुक तुमच्या समोर आहे. तिथेच तो परिच्छेद आहे. वाचलेलाही आहे. त्यामुळे उत्तर पटकन मिळेल. मिळालं उत्तर? खालून 3री ओळ बघा. मी तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली. मिळालं? मग लेखकांनी यांना खूण केली. कोणाला? तंबोरेवाल्याला आणि तबलेवाल्याला. ही 2 उत्तरं या प्रश्नाची आहेत. झालं लिहून? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे आपण. कृती 3 स्वमत. कोणत्याही कलेसाठी धीटपणा व आत्मविश्वास आवश्यक असतो, यावर तुमचं मत लिहा. आता मी या अगोदरच्या प्रश्नामध्ये जे स्वमताचं होतं, तुम्ही स्टेजवर एखादा कार्यक्रम सादर केला त्यावेळेला तुम्हाला आलेला अनुभव,
तर त्यात मी काही प्रसंग सांगितले होते. तर त्यातले काही प्रसंग आपल्याला इथे घेता येतील. जसं मी एका आत्ताच कार्यक्रमाला जाऊन आले आणि गाण्याचा कार्यक्रम होता. स्वागत गीत सुरू होतं आणि स्वागत गीत संपता संपता अचानक लाईट गेली आणि मी डगमगले नाही. मी माईक बाजूला ठेवला आणि माझं गाणं पूर्ण केलं. हा माझा धीटपणा, आत्मविश्वास पाहून लोकांनी टाळ्या वाजवून मला प्रतिसाद दिला. बरोबर? म्हणजे मी घाबरले नाही, तर हा धीटपणा, आत्मविश्वास याचा फायदा इथे झाला. आणि याला आता अपेक्षित उत्तरं तुम्ही कसं लिहू शकाल? तर अ, आता हे जे उत्तर मी सांगते, अ, हे उत्तर पाठाच्या अनुषंगाने असं लिहिता येईल तुम्हाला, की शिरीष लेखकांकडे नुकताच शिकायला आलेला होता आणि वादन विद्यालयाच्या पहिल्याच जाहीर कार्यक्रमामध्ये तो फिडल वादन करत होता. लेखकांना त्याच्याविषयी खात्री वाटत नव्हती. पडदा उघडला. प्रकाश डोळ्यावर आल्यावर शिरीषने डोळे मिटून घेतले घट्ट आणि त्याच्या मनाची चलबिचल झाली. पण दुसऱ्या क्षणाला त्याने काय केलं, तर डोळे मिटून ध्यान लावलं आणि शांतपणाने भूपरागाची गत त्याने वाजवायला सुरुवात केली. एकही सूर किंवा मात्रेचा फरक पडला नाही. हे ऐकून शिक्षकांना धक्का बसला आणि या प्रसंगातून शिरीषचा आत्मविश्वास किती दृढ होता हे आपल्याला दिसून येतं. किंवा अजून तुम्ही असं म्हणू शकाल, की कला कोणतीही असो, ती शिकताना, सादरीकरण करताना जो कलाकार असतो, त्या कलाकाराकडे म्हणजेच कलावंताकडे धीटपणा आणि आत्मविश्वास असणं आवश्यक आहे. कारण कलेसाठी धीटपणा आणि आत्मविश्वास हे दोन गुण अतिशय आवश्यक आहेत. कारण ते दोन्ही गुण परस्पर पूरक आहेत. आणि आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी असते आणि धीटपणा कला सादर करताना आपल्यातून व्यक्त होत असतो, प्रकट होत असतो. त्यामुळे कला शिकताना आणि सादर करताना व्यक्तीला कुठल्याच प्रकारची अडचण येत नाही. उलट व्यक्ती किंवा ती व्यक्ती जी असते ही खंबीरपणे ते सादरीकरण अगदी चांगल्या प्रकारे उत्कृष्ट प्रकारे ती करत असते. आणि हा धीटपणा आणि आत्मविश्वास अंगी असल्यामुळे त्या व्यक्तीचं चित्त विचलित होत नाही. तो डिस्ट्रॅक्ट होत नाही. आणि त्यामुळे हजारो प्रेक्षकांसमोर जेव्हा ती कला आपण सादर करतो, त्यावेळी त्या व्यक्तीची, त्या कलाकाराची, त्या कलावंताची मनाची चलबिचल होत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही उत्तर लिहू शकता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. उतारा क्रमांक 3. पुढील उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आता वेळ झाली आहे वाचनाची. पटकन उतारा वाचून घ्या. म्हणजे मग प्रश्नांची उत्तरं सोडवणं सोपं जाईल.
मला वाटतं वाचून झालं असेल. आता आपण प्रश्नांकडे वळूयात. प्रश्न 3 पुढील उदाहरणाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, कोण कोणास म्हणाले ते लिहा. आपणच का पी जनार्दन? कोण म्हणालं आणि कोणास म्हणालं? बघा बरं, उत्तर काय आहे? मिळालं? वरून 5वी ओळ बघा. कोण म्हणालं हे वाक्य? शिरीष म्हणाला. कोणाला म्हणाला? तर पी जनार्दन यांना नाही, तर लेखकाला म्हणाला असं आलं पाहिजे. हं? जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. 2 चुकी बरोबर लिहा. शिरीषला शिकवण्याची लेखकाची अजिबात इच्छा नव्हती. असं कुठे म्हटलंय का? नाही म्हटलंय. आणि म्हणून शिरीषला शिकवण्याची लेखकाची अजिबात इच्छा नव्हती हे विधान चूक आहे. पुढचं विधान बघा. लेखकाला शिरीषचा राग आला. बघा वाक्य चूक आहे की बरोबर आहे? कुठे आहे बघा उत्तर? 8वी ओळ बघा. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी शिकलेलं फार आवडेल. त्याच्या चमत्कारिक उत्तराचे मला नवल वाटू लागले व थोडासा राग येऊ लागला. लेखकाला शिरीषचा लाग आला का? हो. म्हणजे उत्तर आहे बरोबर. चला तर मग जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कृती 2 आकलन कृती. त्यातला पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा. त्यातला पहिला प्रश्न आहे, लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला. कारण आता 4ही पर्याय मी वाचून दाखवते. अ 12 वर्षाचा मुलगा शांतपणे वाजवत होता. ब ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुंदर वाजवत होता. क मात्रेचाही फरक न करता शिरीष वाजवत होता. आणि ड आहे, शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला. आता बघा बरं यातलं योग्य उत्तर कुठलं आहे? पटकन नजर फिरवा परिच्छेदाकडे. मिळालं उत्तर? वरून दुसरी ओळ बघा. तेच ते सूर, मात्रेचाही फरक नाही. तो शांतपणे वाजू लागला आणि आजपर्यंत बसला नव्हता एवढा धक्का मला बसला. लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का का बसला? कारण मात्रेचाही फरक न करता शिरीष वाजवत होता. उत्तर आहे क. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. दुसरा प्रश्न आहे त्यातलाच. तुझ्या अटी एकदम मान्य आणि पर्याय दिले आहे अ, पण त्यासाठी तुला महिना 60 रुपये फी द्यावी लागेल. ब, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. क, पण त्यासाठी तुला 100 रुपये फी द्यावी लागेल. ड, पण त्यासाठी तुला 70 रुपये फी द्यावी लागेल. बघा पटकन नजर फिरवा उत्तराकडे. मिळालं? परिच्छेदामध्ये खालून 4थी ओळ बघा.
मान्य. तुझ्या अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. मग आपलं उत्तर काय आहे? ब. तुझ्या अटी एकदम मान्य, पण त्यासाठी तुला महिना 50 रुपये फी द्यावी लागेल. हे उत्तर बरोबर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. कृती 3 स्वमत. त्यातलं पहिला प्रश्न आहे, गाणे गाताना सूर महत्वाचे असतात असं जे म्हटलं जातं, हे तुम्हाला पटतंय का? तर मुलांनो, गाणं गाताना सूर हे महत्वाचेच असतात. कारण गाणं गात असलेल्या व्यक्तीला सुरांचं भान ठेवणं अत्यावश्यक आहे. जर सूर जुळले तरच गाणं चांगल्या प्रकारे सादर होऊ शकतं. समजा एखाद्या व्यक्तीनं गाणं गाताना किंवा सादर करताना सुरांना धरून म्हटलं नाही, त्याचे सूर भटकटले, तर गाणं गात असलेले व्यक्तीचं गाणं चांगल्या प्रकारे सादर होऊच शकत नाही. ते गाणं मनाला भिडत नाही आणि हृदयात घर करू शकत नाही. आता चांगलं गाणं म्हणजे काय? तर चांगलं गाणं म्हणजे सुरांचं ताळतंत्र, तारतम्य लक्षात घेऊन गायलेल्या गाण्याची प्रेक्षक वर्ग दाद देत असतात. तर अशीच व्यक्ती उत्कृष्ट गायक म्हणून नावारूपाला येत असते आणि समाजात कलावंत म्हणून ओळखली जाते. तर अशा प्रकारे तुम्ही इथे हे उत्तर देऊ शकता. ठीक आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते.